नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ज्या पद्धतीने ऊर्जा आणि शौर्य आता त्या लग्नात पोहोचलेले आहेत, म्हणजे पारिजात बंगल्यावरती पोहोचलेले आहेत. तिथे हर्षवर्धन जहागीरदार तर नाहीये, पण शौर्यने प्रश्नांचा भडीमार करत शिर्केची वाट लावलेली आहे. आणि हर्षवर्धन जहागीरदार मात्र इकडे शिर्केला फोन करून सांगत आहे की काहीही झालं तरीही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या, कारण ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. कारण लवकरात लवकर लग्न लागलं पाहिजे. जर लग्न लागलं तरच आपण तिच्याकडून ॲफिडेव्हिटवर सही करायला तिच्यावरती दडपण आणू शकतो. आणि या सगळ्या गोष्टींची तयारी शिर्केंनी केलेली असते. इकडे शौर्य ऊर्जाला म्हणतो की ऊर्जा, काय चाललंय हे? अगं तर तिथे लग्न लागेल, शुभमंगल सावधान म्हणत आहेत. आणि तेव्हा ऊर्जा सांगते की मी इन्स्पेक्टर मानेंची वाट बघते. एकदा का इन्स्पेक्टर माने आले की मग आपण या सगळं लग्न थांबवायचं आहे. पण शौर्याला आता काळजी वाटायला लागलेली आहे. जर तोपर्यंत लग्न लागलं तर? या गोष्टीने शौर्याला काळजी वाटते. आता शौर्य आणि ऊर्जा कशा पद्धतीने हे लग्न थांबवणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपण पाहतो की शौर्य आणि ऊर्जा दोघंही बोलत आहेत. शौर्य ऊर्जाला म्हणतो की हे बघ ऊर्जा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आता तुला प्रश्न पडले असेल की मी मगाशी एवढं सगळं बोललो, म्हणजे ऊर्जाने तिला सांगितलेलं असतं की मी ह्या सगळ्या गोष्टी करायला तयार आहे. ऊर्जाच्या चेहऱ्यावरच ते प्रश्नचिन्ह स्पष्ट दिसत असतं की ऊर्जाच्या मनात वेगवेगळ्या शंका सुरू आहेत. आणि त्यामुळं शौर्य तिला क्लिअर करतो की हे बघ ऊर्जा, आता तू जे काय करायला चालली आहे त्या गोष्टीला माझा विरोध असेल, किंवा तू ज्या पद्धतीने करते ह्या गोष्टीला माझा विरोध असेल, पण तू ज्या माणसांच्या विरोधात चालली आहे ती माणसं वाटतात तेवढी साधी सोपी नाहीत. त्यामुळं तिथं मी तुझ्या सोबत असणं गरजेचं आहे, म्हणून मी तुझ्या सोबत येत आहे, असं इकडे शौर्य सांगत असतो. तेव्हा मात्र शौर्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट आहे, ती म्हणजे ऊर्जाला प्रोटेक्ट करणं. शौर्याला फक्त एवढंच वाटत आहे की ऊर्जाला काही होता कामा नये. तेव्हा शौर्य तिला सांगतो, हे फक्त आणि फक्त माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. आणि मी जे काय बोललो ह्या कोणत्याही गोष्टीचं तू दडपण घेऊ नको. तुझा जो ठरलेला प्लॅन आहे त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी वर्क झाल्या पाहिजेत, असं सुद्धा सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र आता शौर्य ज्या पद्धतीने ऊर्जासोबत बोलत आहे ते पाहून ऊर्जा तर अवाकच होते. म्हणजे शौर्याने कसलाच विचार केलेला नाहीये. तो माझ्यावरच्या प्रेमासाठी माझी साथ द्यायला सुद्धा तयार आहे, त्याला माझे विचार पटत नसतानाही. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता शिर्के आणि त्याचबरोबर विक्रांत हे दोघंही पद्माच्या रूममध्ये येतात. पद्मा तयार झालेली असते. पद्माला टेन्शन येत असतं की हे सगळं काय चाललंय. आणि मग पद्माला शिर्के प्रश्न विचारतात की ते ॲफिडेव्हिट कुठे आहे सुनबाई? नाही, म्हणजे तुम्हाला ते सही करायला सांगितलं होतं ना. तेव्हा पद्मा म्हणते ते ऊर्जाताईकडे आहे. तेव्हा शिर्के म्हणतात काय? तेव्हा पद्मा सांगू लागते की हो, ते ऊर्जाताईकडे आहे. आता हे ऐकल्यानंतर शिर्के म्हणतात ऊर्जाताईकडे? तेव्हा पद्माने स्पष्ट सांगितलेलं असतं की हो, ते मी ऊर्जाताईकडे दिलेलं आहे आणि ते तिच्याकडेच आहे. आणि तुम्ही एकदा फोन करा तिला, ती येईल इथं आणि तुम्हाला देईल ते ॲफिडेव्हिट, असं सगळं पद्मा सांगत असते. तेव्हा मात्र शिर्के पाहतच राहतात. शिर्के म्हणतात काय? आता पद्माकडे असलेलं ॲफिडेव्हिट त्यांना तर हवं आहे, पण पद्माने तर स्पष्ट सांगितले ते ॲफिडेव्हिट माझ्याकडे नाही आहे, ते ऊर्जाताईकडे आहे. तुम्ही ऊर्जाताईला फोन करा. तेवढ्यातच हर्षवर्धन जहागीरदार तिथे येतात आणि हर्षवर्धन जहागीरदार म्हणू लागतात की हे बघा, तुम्ही मी सांगितले त्या पद्धतीने लग्नाचं बघा, ॲफिडेव्हिटचं आपण लग्न झाल्यानंतरही करू शकतो, असं आता शिर्केने सांगितलेलं असतं. शिर्केला हर्षवर्धन सांगू लागतो. आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी पद्माच्या कानावर पडत असतात. या सगळ्या मागचा मास्टर माइंड हर्षवर्धन जहागीरदार आहे हे सुद्धा पद्माच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग हर्षवर्धन जहागीरदार जायला निघतात. तेव्हा शिर्के म्हणतात की तुम्ही गाडी आणलेली दिसत नाहीये, पाठवू का ड्रायव्हर आणि गाडी? त्यावरती इकडे शिर्केंना हर्षवर्धन जहागीरदार म्हणतो की हो, मी गाडी मागच्या गेटला लावलेली आहे, मेन गेटला लावलेली नाहीये. मग हे ऐकल्यानंतर मात्र आता ते पाहू लागतात आणि ते म्हणतात की काय, मागच्या गेटला? हो हो, कारण पत्रकारांना माझ्यावरती संशय यायला नको आहे, त्यामुळं गाडी मी मागच्या गेटला लावलेली आहे, असं हर्षवर्धनने सांगितलेलं असतं. हर्षवर्धन जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगतो तेव्हा मात्र
शिर्के म्हणतात की ठीक आहे. आता शिर्के आणि हर्षवर्धन या दोघांचंही बोलणं झालेलं आहे आणि त्याच पद्धतीनं या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. इकडे पद्माकडे आता अं, येतो विक्रांत आणि विक्रांत म्हणतो की आता तू होणारी माझी बायको आहेस. तेव्हा काहीही झालं तरीही तुला या सगळ्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही. काही झालं तरीही हे लग्न होणारच आहे आणि तू माझी होणार आहेस असं म्हणत तिच्या गालावरून चुकीच्या पद्धतीने हात फिरवला जात असतो. आता पत्रकार सगळे आलेले असतात. हे सगळेजण तिथे जमलेले आहेत कारण इकडे पद्माच्या अंगावर खानदानी दागिने सुद्धा घातले जात असतात आणि शौर्य आणि ऊर्जा तिथे पोहोचतात. तेव्हा त्यांचं आय कार्ड चेक केलं जात असतं कारण कोणालाही आय कार्ड चेक केल्याशिवाय तिथे एंट्री दिली जात नसते. शौर्य आय कार्ड दाखवतो, तो कोणत्या चॅनलकडून आलाय ते सांगतो. शौर्य आणि ऊर्जाने हुशारीने ह्या सगळ्या गोष्टी करून घेतलेल्या असतात. मग हा माझा पत्रकार आहे अमित कुमार असे सुद्धा सांगितलं जातं. ऊर्जा मात्र एक शब्दही बोलत नसते कारण ऊर्जाला आवाज बदलता येत नाहीये आणि तिने आवाज बदलला तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील म्हणून ते काहीच बोलत नाही. आणि त्याच वेळेस इकडे शौर्य त्यांना सांगतो. मग त्यांच्याकडे आता कोणताच पर्याय राहत नाहीये आणि मग शौर्य आणि ऊर्जा दोघंही आतमध्ये येतात. आता दोघांनाही एंट्री दिलेली असते. इकडे आजी विजयाकडे आलेली असते. आजी विजयाला म्हणत असते की हे बघ विजया, तुझं जे काय चाललेलं आहे ते जरा विचार कर. त्यावर विजया म्हणते म्हणजे? तेव्हा आजी म्हणते की हे बघ कसे तू आजकाल ऊर्जाशी जे काही चांगलं वागण्याचं नाटक करतेय ते कळलेलं आहे. नाटक करायची काही गरज नाहीये कारण तू कशी आहे आणि तू काय करू शकते ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात आलेल्या आहेत. त्यामुळं तू कितीही ऊर्जाशी चांगलं वागण्याचं ठरवलंस तरीही ते सगळ्यांना संशय येण्यासारखं आहे. तर विजया म्हणते मी नाटक वगैरे काही करत नाहीये. आता चांगलं वागलं तरी प्रॉब्लेम आहे का? तेव्हा आजी म्हणतात कसं आहे माहिती आहे का, आजपर्यंत तू चांगलं कधीच वागलेली नाहीयेस ना. म्हणजे देवदर्शनापर्यंत ठीक होतं. आता तर तू हनीमून वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बोललेली आहेस. त्यामुळं आम्हाला असं वाटतंय की तू जो काही विचार केलेला आहे त्यामध्ये काहीतरी काळबेरं आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू शौर्याची किंवा माझी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, ऊर्जाच्या बाबतीत जर काही चुकीचं करण्याचा प्रयत्न केला तर तुझ्यावरती कधीच विश्वास ठेवला जाणार नाही. कारण तू कितीही प्रयत्न केलास तरीही मी तुझ्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही असं इकडे आजी सांगतात. आणि एवढंच काय तर शौर्यसुद्धा तुझ्यावरती कधीच विश्वास ठेवणार नाही. तू शौर्याच्या मनातून कायमची उतरली जाशील जर त्याच्या विरोधात काही कांड करत असशील तर. आता शौर्य आणि ऊर्जा इथं पोहोचलेले असतात. ऊर्जा शौर्याला सांगते की आता तू प्रश्न विचारायला सुरुवात कर. मीडियावाले प्रश्न विचारत असतात. इथे हर्षवर्धन जहागीरदार नाही आहेत. नक्की काय चाललंय? लग्नासाठी पद्माला ज्या पद्धतीने तयार केलेलं आहे ते सगळं पाहून इकडे शौर्य म्हणतो की अगं इथं बघितलंस का तयारी काय चालू आहे ते. आणि इकडे सगळे पत्रकार विचारत असतात की हे सगळं काय आहे, म्हणजे अचानक हा निर्णय का घेण्यात आला. तर हर्षवर्धन जहागीरदारने ज्या पद्धतीने सांगितलेलं असतं त्या पद्धतीने इकडे विक्रांत आणि त्याचबरोबर दिग्विजय शिर्के बोलत असतात. ते म्हणत असतात की कसं आहे माहिती आहे का, आत्ता जी काही पोलीस केस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की दिग्विजय शिर्केच्या मुलाचं लग्न आणि एवढ्या छोट्या पद्धतीने का केलं जातंय. तर त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे काहीही झालं तरीही हे लग्न या पद्धतीने का केलं जाते त्याचं महत्त्वाचं कारण आहे ते की ह्या लग्नामध्ये ज्या पद्धतीने गोष्टी होणार आहेत ते पाहता आम्हाला सगळ्यांनाच टेन्शन आलेलं होतं. जी पोलीस केस वगैरे या सगळ्यामुळं, त्यामुळं आम्ही अचानक हे लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझ्या एका फोन कॉलवरती तुम्ही सगळेजण इथं आलात त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. आणि आज मनमोकळेपणाने तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ते विचारा. मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. मग तुम्ही अचानक हे लग्न करण्याचं का ठरवलं? अहो थोडासा गैरसमज झालेला होता. विक्रांतने मला त्याच्या मनातली गोष्ट सांगितली नाही आणि त्याचबरोबर आधी जर का विक्रांतने मला सांगितलं असतं तर मी विक्रांतचं लग्न लावून दिलं असतं. काय झालं माहिती आहे का, थोडासा गैरसमज झालेला होता. विक्रांतचं पद्मावरती खूप प्रेम आहे
आणि त्या प्रेमामध्ये त्याने तिला मिठीत घेतलं. फक्त चुकलं काय त्याचं, की त्याने तिला आधी या गोष्टीची कल्पना द्यायला हवी होती, पण ते घडलेलं नाही, असं इकडे सांगितलं जात असतं. म्हणजेच दिग्विजय शिर्के सरळ सरळ खोटं बोलत असतो. त्याला जराही लाज वाटत नसते. त्याला जराही वाटलेलं नसतं की आपण जे काय करतोय त्याचे परिणाम काय होणार आहेत या गोष्टींचाही विचार केलेला नसतो. आणि इकडे तुम्ही बघा, पद्मा आमच्या घरची सून होणार आहे. कारण बाकीचे पत्रकार, काही लेडीज पत्रकार असतात, ते म्हणत असतात की हो, आज पद्माचं रूपच वेगळं दिसतंय. खरं तर त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. म्हणजे तिचं रूप वेगळंच दिसलं पाहिजे यासाठीच एवढी सगळी सजावट केली आहे म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि मग पद्माला त्या पद्धतीने सांगितलं जात असतं. पद्मा घाबरलेली असते. ऊर्जाताई तू प्लीज ये, ऊर्जाताई तू हवी आहे मला इथे, असं म्हणत पद्मा ऊर्जाची वाट बघत असते. तेव्हा मात्र इकडे पद्माच्या बाबतीत ऊर्जा समोर आहे आणि ऊर्जा पद्माला म्हणते की काळजी करू नकोस, आली आहे मी पद्मा, मी तुझ्यासाठी आली आहे, असं इकडे ऊर्जा सांगत आहे. त्याच वेळी हर्षवर्धन जहागीरदारने ज्या पद्धतीने यांना अगदी पाठ करून घेतले त्या पद्धतीने उत्तरं द्यायला सुरुवात आहे. आता शेवटी दिग्विजय शिर्के हा हाडाचा राजकारणी आहे. खोटं कसं बोलायचं, पत्रकारांच्या प्रश्नांना कशी उत्तरं द्यायची हे त्याला चांगलंच माहिती आहे. मग पत्रकार विचारत असतात, म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे की त्या दिवशी तुमच्या घरी जे घडलं होतं ते घडलंच नव्हतं? तेव्हा ते म्हणतात की हे बघा, मी काय सांगितलं तुमच्या लक्षात आलं का? हे सगळं चुकून झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींमागे काही वेगळा अर्थ असू शकतो ना. या सगळ्या गोष्टी चुकून घडलेल्या आहेत, कारण गैरसमजातून झालेलं आहे. त्यामुळं तर जेव्हा मला माझ्या मुलाने सांगितलं की हे सगळं जे काय आहे त्याचं प्रेम आहे म्हणून झालंय, म्हणून त्या क्षणी मी त्याचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच वेळी इकडे ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा आता हा शौर्य प्रश्न विचारायला सुरुवात करत असतो. शौर्याच्या प्रश्नांनी यांची तर वाटच लागलेली असते. आणि मग शौर्यला आता ऊर्जा सांगू लागते की हे बघ शौर्य, त्या लोकांना आपल्यावरती संशय येऊ लागलेला आहे, आपल्याला घाई केली पाहिजे, तू पुढचे प्रश्न विचारून घे. तेव्हा इकडे विक्रांतला त्याचा बॉडीगार्ड आहे तो सांगू लागतो की मालक जरा थोडा प्रॉब्लेम झाला आहे, तो म्हणजे ते हिंदी चॅनलकडून आले, त्यांचं आय कार्ड वगैरे चेक केलेलं आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. तेव्हा विक्रांत म्हणतो ठीक आहे, बरं झालं, म्हणजे हिंदी चॅनलकडून आलेले आहेत तर त्या गोष्टीचा फायदाच होईल. मग इकडे आता शौर्य प्रश्न विचारतो. शौर्याचा पुढचा प्रश्न असा असतो की तुम्ही ज्या पद्धतीने आता बोलत आहात या सगळ्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जे केलेलं आहे ते योग्य होतं? तुम्ही ज्या पद्धतीने आज रिॲक्ट होत आहात ते योग्य आहे? कारण जर एवढंच सगळं झालं होतं तर तुम्ही खोटं का बोललात? मग आधी का सांगितलं की विक्रांत तुमच्याबरोबर म्हणजे तुमचा त्यावेळेस घरात नव्हता? मग त्याच्यावरती दिग्विजय शिर्के म्हणतात की हो बरोबर आहे, आपके सारे सवालों के जवाब दिए जाएंगे. तर मला हे माझ्या वकिलांनी सांगितलं होतं आणि जर का आपल्या वकिलांनी आपल्याला कोणती गोष्ट सांगितली असेल तर ती आपल्याला करावीच लागते, असं स्पष्टपणे इकडे सांगितलं जात असतं. आणि त्याच वेळेस इकडे ऊर्जा आणि शौर्य दोघंही पाहत असतात. आता शौर्य त्याच्या डोळ्यावरचा चष्मा काढतो आणि चष्मा काढल्यानंतर इकडे नेमकं अर्पिता त्याच्याकडे पाहते आणि अर्पिताच्या लक्षात येतं की यामागं काय कारस्थान आहे. म्हणजेच अर्पिताने सरळ सरळ शौर्याला ओळखलेलं असतं. अर्पिताने शौर्याला ओळखलेलं आहे ही गोष्ट आता ऊर्जाच्या लक्षात येते. ऊर्जा सांगू लागते की हे बघ शौर्य, तू विसरतोयस, आत्ता अर्पिताने तुला ओळखलेलं आहे आणि अर्पिता तुझ्याकडे वारंवार पाहते. अर्पिताला स्पष्ट कळलेलं असतं की शौर्य आलेला आहे आणि जर शौर्य इथं आलेला आहे तर आता आपल्या मनाप्रमाणे शौर्य आणि आपली भेट होईल असं तिच्या डोक्यात चालू असतं. अर्पिताच्या डोक्यात अर्पिताचा प्रश्न चालू आहे, कारण तिने शौर्याला तिथे बोलावून घेतलेलं आहे. ही गोष्ट फक्त तिलाच माहिती आहे. म्हणजे शौर्याला ॲड्रेस पाठवण्याचं काम तिनं केलेलं होतं, त्यामुळं तिलाच या सगळ्या गोष्टी माहिती आहे. तर इकडे आता शौर्य आणि ऊर्जा म्हणत असते शौर्य काळजीपूर्वक, कारण मी पुढचे प्रश्न विचारू शकत नाही आहे, तुलाच प्रश्न विचारावे लागणार आहेत. काहीही झालं तरीही आपल्याला विचार करावा लागणार आहे, फक्त जपून, कारण अर्पिता वारंवार तुझ्याकडे पाहते, तिला संशय आलेला आहे, हे ऊर्जाने सांगितलेलं असतं. आता
उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सगळी लग्नाची तयारी झालेली आहे, सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. शौर्य म्हणत असतो की ऊर्जा काय झालंय, आता किती वेळ थांबणार आहोत आपण. अगं हे लग्न थांबवायला पाहिजे, कारण मंगलाष्टिका सुरू झालेल्या आहेत, ह्या लग्नाची पूर्ण तयारी झालेली आहे. आणि जर का आपण अजूनही असंच थांबलो तर ते लग्न लागेल आणि हिंदू मॅरेज ॲक्टनुसार ते लग्न आपल्याला ग्राह्य धरावं लागेल. तुझ्या लक्षात येते का? असं इकडे शौर्य सांगत असतो. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की हो बरोबर आहे, पण मी इन्स्पेक्टर मानेंची वाट बघते. एकदा का त्यांनी इथं आल्यानंतर मला कॉल केला की मग सगळ्या गोष्टी आपल्यासाठी सोप्या होतील, असं ऊर्जाने शौर्याला सांगितलेलं असतं. आता शौर्याला जेव्हा ऊर्जा हे सगळं सांगते तेव्हा मात्र शौर्य आणि ऊर्जा या दोघांचं प्लॅनिंग तर व्यवस्थित झालेलं आहे. अगदी त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. दिग्विजय शिर्केंना आता हर्षवर्धन जहागीरदारचा फोन आलेला आहे आणि हर्षवर्धन जहागीरदारने दिग्विजय शिर्केंना सांगितलेलं आहे की लवकरात लवकर लग्न उरकून घ्या, काहीही झालं तरीही ॲफिडेव्हिटचं आपण लग्न लागल्यावरही बघू शकतो, असं सांगितलेलं आहे. तेव्हा मात्र ज्या पद्धतीने आता दिग्विजय शिर्के लग्न करणार आहेत त्यावरून हे स्पष्ट होतंय की हर्षवर्धनने त्यांना पुरेपूर अडकवलेलं आहे, स्वतः मागच्या दरवाजाने पळून गेलेला आहे. म्हणजेच एकदा विक्रांतचं लग्न झालं की ॲफिडेव्हिट वगैरे सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि विक्रांत आणि त्याचबरोबर पद्मा यांचं लग्न कंटिन्यू करायचं. आणि जरी त्यांनी ते लग्न मोडलं तरी त्याच्याशी आपला काही संबंध नाही असं दाखवायचं. हा सगळा प्लॅन हर्षवर्धन त्याच्या मुलीसाठी करत आहे. खरं तर आपल्या एका मुलीचा विचार करताना दुसऱ्या कोणाच्या तरी मुलीचं आपण वाटोळं करतोय, ही गोष्ट ह्या मूर्ख माणसाच्या लक्षातच सुद्धा येत नाही. स्वतःच्या मुलीसाठी दुसऱ्याच्या मुलीचा बळी दिला जातोय, हे मात्र पूर्णपणे चुकीचं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.